खूप प्रयत्न केला, असा फोन करतो. साहेब, त्याने माझ्या बहिणीची आबरू हात टाकला म्हणून मी त्याचा खून केला. पाटील हा नुसता पाटील नव्हता, तो एक मोठा व्यावसायिक होता. त्यामुळे त्याच्या अनेक व्यापाऱ्यांशी संबंध होता. व्यावसायिक मार्गातून देखील त्याचा खून होऊ शकतो याची शक्यता नाकारता येत नाही. साहेब, मी खरं खरं सांगतो, मी त्याचा खून केला. तो केवळ आणि केवळ माझ्या बहिणीच्या आबरू हात टाकला म्हणून केला. पण याचे परिणाम काय भोगावे लागेल याचा अंदाज आहे का तुला? साहेब, तुमच्या कायद्याच्या दृष्टीने हा गुन्हा असेल, पण माझ्या दृष्टीने जे काय केले ते माझे कर्तव्य होते. शालिनी, आता रडून काय होणार आहे? हे बघ, मी सम्याला फोन लावलाय, तो रात्री मुंबईहून निघालाय, तो येईलच आता. शिवाय तुझ्या पप्पाने सुद्धा फोन लावलाय, ते सुद्धा येतील. एकदा सम्या आणि पप्पा आले की आपण त्यांच्याशी चर्चा करू, एका चांगल्या वकिलाला भेटू आणि काहीतरी मार्ग काढू. असं रडून काय होणार नाही. बघूया जामीन मिळतो का नाही ते. असं रडून काय होणार नाही. या बाबा, या. काय म्हणजे कसं काय झालं? काय सांगायचं? काय सांगू, दादा मला काल दादाने फोन केला, बोलला मी भाऊजीला येतोय आणि तो आला. दादा, अरे आलास? ये बस. काय कशी आहेस? बरी आहेस ना? हो, मी मजेत. तू कसा आहेस? एकदम मजेत. थांबा, तुला पाणी आणते. हा, ठीक आहे. दादा, अरे आई बाबा कसे आहेत? एकदम मजेत. हॅलो, बाय. ऋषी कुठे आहे? पाठवून द्या त्याला, मला मामा आलाय घरी. हो. क्या मामाश्री, क्या बात है? ये. काय रे, तू झोपता म्हणून रात्री उशाकडे घेतोस काय रे? ओ मामाश्री, तुम्हारी बस की बात नहीं है. काय रे ऋषी, मामाशी भांडतोस? मामाशी भांडू नको, मामा तुला पोरगी देणार नाही. मामाच्याच लग्नाचा ठिकाणा नाही तर मला काय पोरगी देईल? ए मामा, जरा तुझ्या लग्नाचं बघ. अरे भाच्या, तू नको काळजी करू माझी. काळजी नाही ना काय? मामा जसं नोकर फिरायला लावला तर आम्ही बाच्याने काय करायचा? हे ताई, आज माझा सख्खा भाचा असता ना तर पोरी सगळं माझा जीव घेतला असता. ए दादा, तुम्ही दोघं गप्पा मारत बसा. जेवण वगैरे झालेलं आहे. मी 2 कपडे आहेत ते पटकन विहिरीवर धुवून येते.
शालिनी, तुझं नाव किती गोड आहे ग. नाही म्हणजे नावाप्रमाणे देखील गोड आहेस बरं का. आणि हो, त्याचं काय माहिती का शालिनी, एखादं फळ चाकल्याशिवाय त्यातला गोडवा सुद्धा करत नाही. हा, घाबरू नको. नाही, मला घाई आहे. भाऊ आलाय घरी भाऊबीजेला. अगं, आम्हाला देखील महत्वाची कामं भरपूर असतातच ना, पण आम्हीही त्यातून वेळ काढतोच की. पाटील, तुमचं जरा जास्त झालं या. तुम्ही काय बोलता याचं भान तरी आहे का तुम्हाला? भान तर आहेच, पण तुला बघून आमच्या मनात उदान आलंय त्याला. मी तरी काय सांगू. हे बघा पाटील, मुकाट्याने इथून चालते व्हा, नाहीतर मी आरडाओरडा करून गाव जमा करेन. आरडाओरडा? अगं, आरडाओरडा तुझा गावापर्यंत पोहोचणे अगोदर मीच तुझ्या जवळ पोहोचतोय. अरे भाच्या, तुझी काकीच अजून आली नाही, तर जाऊन बघून ये जरा. कोणीतरी सायकल घेऊन जा, जरा पटकन जा. उशीर झाला जा, जाऊन ये पटकन. कोणीतरी सायकल घे आणि जाऊन ये. नालायक, बेशरम, मुली समान असलेल्या स्त्रीच्या अब्रूवर हात टाकताना लाज नाही वाटत? हे शाने, जास्त नखरो करू नकोस, लक्षात ठेव. नालायक, बेशरम. नालायक, बेशरम हे शब्द आजपर्यंत तू ऐकले असतील, पण आज ना, आज मी तुला हे शब्द काय असतात तेच तुला दाखवतो. दादा, हे तू काय केलं?